या चित्रपटात तुम्ही तिघे म्हणजे आता जसे या कार्यक्रमात एकत्र आहात, या चित्रपटात तिघेच का? म्हणजे इतके इंडस्ट्रीत असताना तुम्ही तिघेच का? खरी गोष्ट आहे. इतकी इंडस्ट्रीत छान छान मंडळी असताना आता कोणाला तरी निवडावं तर लागतंच. तुम्ही एक संविधा लिहिता आणि मग त्याच्यात कास्टिंग करावं लागतं. तर सई बरोबर मी 2 चित्रपटात यापूर्वी काम केलंय आणि इथे खरं सांगायचं ना तर मला असं एक व्यक्तिगत अशी आवड आहे की आपल्याला जे जमत नाही अजिबात तर ते करायचं, अगदी तोंडावर पडण्याची तयारी ठेवून. मग जसं मी या गाणी बघतो होता पण त्याच्यामध्ये मी नृत्य वगैरे केलंय. अरे वा. असं आयुष्यात कधी मला वाटलं नव्हतं की मी नृत्य असं होतं, पण ते केलंय. तर तसंच सईच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटत होतं की तिने आजवर न केलेलं काहीतरी तिने करावं. आणि तिचं ग्लॅमर आणि हे सगळं आपण जाणतो, पण ग्लॅमर सौंदर्य हे सगळं बाजूला ठेवून तुझ्यातला ॲक्टर मला हवा आहे असं मी तिला म्हटलं होतं. आणि म्हणून तिच्यासाठी एक चॅलेंज पोज करणारी भूमिका होती, म्हणून सई आली. मनवाच्या बाबतीत असं होतं की सामान्यतः मी ज्या अगोदर संहिता काही लिहिल्या त्यातली एक एक्सेप्ट फॉर हायवे सोडता बाकी ग्रामीण पार्श्वभूमीच्या होत्या. ते काही ग्रामीण फिल्म्स नव्हत्या पण त्याची पार्श्वभूमी ती गोष्ट तिकडे गावात घडत असे. तर त्यामुळे हिचा फार राग होता की मग काय तुमच्या सिनेमात आम्हाला कधी कामच नाही मिळणार कारण तुम्ही सगळं ते तिकडचं लिहिणार. आणि इथं मी तर बांद्र्यात वाढलेली मुलगी वगैरे कॉन्व्हेंटची. ह्या सुदैवानी चित्रपटामध्ये एक असं पात्र होतं ज्याच्यासाठी ऑलमोस्ट मनवाच हवी होती. म्हणजे ते चित्रपट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की अशी मुलगी हवी होती की जिचं हे ताळ्यावर आहे पण ती शहरी वातावरणात वाढली आहे, तिची अभिव्यक्ती पूर्ण शहरी भाषेत होते आणि पण तिला चांगली समज आहे, नाटक करणारी आहे, थिएटरशी संबंधित आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीला सुटेबल अशी मुलगी मनवा असं वाटल्यामुळे मी तिला खोटं ठरवीत आमच्या चित्रपटामध्ये घेतलं. मग ह्याचं दिग्दर्शन मीच केलं, स्वतःच केलं. मग दिग्दर्शन केलेला हा पहिला चित्रपट कसा होता अनुभव दिग्दर्शनात? मजेशीर होता, खूपच मजेशीर, एक्साइटिंग होता. आणि ना खरं सांगायचं तर मी तुम्हाला सांगतो की दिग्दर्शन करण्या म्हणजे डोक्यावर उडी मारणंच होतं. दिग्दर्शन करण्याचं कुठलं कंपल्शन असं नव्हतं, पण मला जाणून घ्यायचं होतं की ॲक्टर म्हणून एक माझा अहंकार घेऊन मी त्या सेटवर जातो, प्रत्येकच ॲक्टर. पण त्या पलीकडे कॅमेरा पाठीमागे बसलेला दिग्दर्शक तो ते सगळं सहन करून ते समजून घेऊन पाहिजे ते पुन्हा काढून घेत असतो. तो तुमच्या अहंकाराला पण आकार देत असतो तो आणि एक लार्जर जबाबदारी तो घेतो, पूर्ण चित्रपटाची जबाबदारी घेतो. खूप कलाकार त्याच्यात इन्व्हॉल्व असतात आपल्याला माहिती आहे. म्हणजे अगदी कॅमेरामन हा सुद्धा वेगळा कलाकार असतो, आर्ट डिरेक्टर वेगळा असतो कलाकार. ही सगळी आपापल्या ठिकाणी क्रिएटिव्ह माणसं असतात आणि त्यांचे अत्यंत शार्प ओपिनियन असतात. या सगळ्याचं एक छान समतोल साधून तो एक कलाकृती साकार करतो. सो चित्रपटाचा दिग्दर्शक ही फार माणूस म्हणून सुद्धा स्वतःला तुम्हाला खूप चांगलं घडवणारी प्रोसेस आहे असं माझं मत आता झालेलं आहे. कोण कोण आहेत अजून? खूप मंडळी आहेत. म्हणजे मला ज्यांच्याबरोबर काम करण्याची खूप एक आस होती आणि ते राहून गेलं होतं मागच्या चित्रपटात, ते मोहन काका, मोहन जोशी आणि रीमा मावशी. तर त्यांच्यावर काम करायचं होतं. बरं, ही मंडळी एवढी इतकी अनुभव समृद्ध, त्यांचं एखादा स्पर्श त्यांच्याजवळ बसण्याने सुद्धा खूप शिकायला मिळतं. तर अशा कलाकारांबरोबर काम करण्याचं नेहमीच एक अट्टहास राहिला. अगदी सुरुवातीच्या वळूपासून मोहन आगाशे, नाना पाटेकर, दिलीप प्रभाळकर, ज्योती सुभाष यांच्याबरोबर तिथे बसून तुम्हाला शिकायला मिळतं. तर त्या अर्थाने त्या दोघांबरोबर काम करण्याचं योग या चित्रपटात आला. गंगनम, झटक्या. आता काय आलंय? पाणीपुडी. आता द्या, सांगा आम्हाला. तो जो पाणीपुडी आहे तो हिचा भाऊ आहे करिश्माचा. आणि तो रोल कोणी केलाय? मयूर खांडगेने केलाय. कसा होता अनुभव? मस्त. मयूर आणि मी अनुबंधमध्ये काम केलं होतं खूप वर्षांपूर्वी. मस्त ऍक्टर आहे तो, मला खूप आवडतो आणि छान मजा आली त्याच्यावर पुन्हा काम करायला. उर्मीनं काय शहरातच ठेवलं होतं? हो, पुण्यातच शूटिंग. इथे हे गावात वगैरे जाऊन इकडे ज्यांनी केलं तिकडे काही नाही? थोडंसं इकडे तिकडे केलं. खरं तर एक बारी वगैरे होती तिथे आम्ही शूट केलं. तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता कारण ऍक्च्युअल लोकेशनवर शूटिंग केलं आम्ही. त्यामुळे आणि तो बारीचा सिक्वेन्स होता, त्याच्यात अदिती सारंगधर पण आहे. तर आम्ही आतमध्ये अदिती ती नाचणाऱ्या बायकांमध्ये होती आणि बाहेर खऱ्या होत्या. त्यामुळे त्यांच्याबरोबर नाईट अख्खी बापरे भयानक होतं ते. म्हणजे एक वेगळा अनुभव आणि भीतीदायक. कलावंत आणि भीतीदायक का वाटलं? भीतीदायक म्हणजे आपण खूप सेक्युअर कला आपली सेक्युअर ॲटमॉस्फिअरमध्ये दाखवतो ना, नाटकात, सिनेमात. सगळं आजूबाजूची लोक चांगली आहेत, तुम्हाला प्रोटेक्ट करतात, तुम्हाला ती स्पेस देतात. पण हे जे लोककला करणारी लोक ते कुठे कुठे जातात, काय काय परिस्थितीत करतात आणि तरी ती कला ते जागे जिवंत ठेवतात. त्यामुळे ते फार त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांच्याबद्दलचा आदर दोन्ही कितीतरी पटीने वाढला असेल. खूपच. खरी गोष्ट.
तुम्ही दोघे किती वर्ष एकत्र काम करताय? आम्ही आता काय 20 पेक्षा जास्त. हो, अच्छा, हो 20 वर्ष, ऑलमोस्ट 20 वर्ष. पहिलं काय दोघांनी? एकांकिका फिशी फिश फिशिंग नावाचे. मला जरा आतापर्यंत केलेल्या एकांकिकांची नावं सांगा. येस, सांगतो. फिशी फिश फिशिंग हे जे सचिन कुंडलकर एक दुसरे दिग्दर्शक महाराष्ट्र फेमस, ते आणि हे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी. बरं. आणि त्यांची आता वय वर्ष काय 16, 17, 11वी, इयत्ता 11वी, आणि त्याच्यात नाटक बसवायचं एक. तर त्यासाठी आदरणीय गिरीश कुलकर्णींना बोलावण्यात आलेलं आहे. आणि मग त्यांनी त्यांच्या एका अजून थोडेसे, कारण गिरीश कुलकर्णी काय 19-20 वर्ष, तर त्यांनी अजून एका ज्येष्ठ मित्राची मदत घेतली आणि त्यातनं संहिता तयार झाली फिशी फिश फिशिंग. त्याच्यात एक असं आहे की एक बोळा तरुण BMJC मध्ये आलाय आणि 5-7 मुली ह्या त्याच्यावरती त्याच्याकडे आकृष्ट झालेल्या आहेत आणि तो कसा गोंधळून गेलेला आहे. तर त्या फिशी, म्हणजे तो फिशी आहे, जरा गोंधळलेला आहे आणि त्यात मासा आहे तो, आणि त्याचं फिशिंग कुठली पोरगी करते असं अत्यंत मॅड कथानक. दुसरं एकांकिकेचं नाव? मास्टरपीस. दुसऱ्या एकांकिकेचं नाव मास्टरपीस. अजून तिसरं? त्यातली आत्मभंग. ही थोडी त्या दरम्यान त्यातल्या त्यात तुमच्यापैकी कोणीतरी कोणाला तरी प्रपोज केलंय, नकार आलाय. नाही आतापर्यंत फिशिंग वरून एकदम आत्मभंग वगैरे होत असेल तर नाही, कारण त्या काळात आमच्याबरोबरचा जो आमचा एक ज्येष्ठ मित्र लेखक, तो आमच्या बरोबर आला. तो ते लेखक त्याचे जास्ती होते, मास्टरपीस, आत्मभंग असे ते जड विषय होते सगळे. त्याच्यानंतर एक क्रॉस सेक्शन म्हणून होतं, प्रसंगोपात होतं. अजून एक मधलं ते चेखॉवच्या कथेवरती काहीतरी केलं होतं, त्याचं नाव काय? एवढं काय हा, म्हणजे ते एकांकिका काय आता दर सातत्याने या चित्रपटाच्या गप्पांच्या ओघात आपण थोडेसे मागे गेलो सगळे ऍक्च्युली. म्हणजे जिथून सुरुवात झाली तिथे जाऊन पोहोचलो. खरं कुठल्या एकांकिका केल्या? कायाकल्प नावाची एकांकिका केली, जी आधी जसं तुला माहिती आहे, आणि इंडस्ट्रीतली 2च लोक आहेत ज्यांनी ती बघितली होती किंवा ते तिथे उपस्थित होते, जितेंद्र जोशी आणि स्वतः आपण. आणि तुमच्यामुळेच खरं तर मी आहे हे आज मी आवर्जून सांगेन, कारण तुम्हीच मला सिरियलमध्ये काम करशील का असं त्या ठिकाणी विचारलं होतं, आणि तेव्हापासून माझा हा प्रवास सुरू झाला, तो अजून चालूच आहे. अल्फा महाकरंडक एकांकिका. सो थँक्यू सो मच. आणि कायाकल्प नावाची एकांकिका केली होती आणि राज्यनाट्याला आधे अधुरे नावाचं नाटक केलं, मोहन राकेश आणि विजय तेंडुलकरांनी अनुवाद केला. सो ही 2च नाटकं खरं तर मी केली. आणि मुंबईत आल्यानंतर लव्ह इन बॉम्बे नावाचं एक गुजराती, इंग्लिश, हिंदी असं मिक्स लँग्वेज मल्टीलिंग्वल नाटक केलं होतं. बस एवढा 3 मनवा एकांकिका. धडा एक स्वरयज्ञ नावाची एकांकिका केली कॉलेजमध्ये असताना. सादिया केली, मंजुळा केली. पण मी एकांकिकेपेक्षा जास्ती, तुम्हाला मंजुळा तुम्ही पाहिली, पण एकांकिकेपेक्षा जास्ती मी चिल्ड्रन्स थिएटर खूप केलं. म्हणजे जवळजवळ 2 वर्षाची असल्यापासून ते 20 वर्षाची होईपर्यंत मी प्रचंड प्रमाणात पृथ्वीला आणि सापडेल तिकडे चिल्ड्रन्स थिएटर केलं. आणि घरातच नाटकाचे असे उत्तम संस्कार होते अजून काय हो, आई बाबा काका काका बरा आहे ना? हो काका. खूप दिवसांनी राजीव. दोघे एकत्र किती वर्ष काम करताय, तो अनुभव कसा? कारण आल्यापासून मी बघतोय उमेश एकदम शांतपणे ना फक्त न्याहाळतोय सगळं, हो की नाही? तर आता मला तुमच्याकडनं ऐकायचं काय, कसं काय अनुभव कसा तुमच्या? आम्ही नाटकाची एक संस्था जसं सगळेजण सुरू करतात तशी सुरू केली, कारण आम्हाला दुसरं कोणी नाटकात घेत नव्हतं. संस्थेचं नाव काय? रंगमंचीय असं रंगमंचीय असं त्या संस्थेचं नाव होतं. आणि आम्ही असं ठरवलं होतं की प्रत्येक वेळेला नवीन एकांकिका करायची. ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण जे नुसतं म्हणतो की व्यक्तिमत्व विकास असं सगळीकडे त्याचे क्लासेसही घेतले जातात हल्ली, पण त्याची खरंच गरज नसते. खरा माणूस जो घडतो किंवा खरा विद्यार्थी जो घडतो तो मैदानावर घडतो. कारण एकमेकांशी सहकार्याने वागणं हे जे आहे तो मैदानावर किंवा खेळाच्या ग्राउंडवर, खेळाच्या आम्ही म्हणू जुडोच्या मॅटवर तो शिकतो. कारण आपल्या सहकार्याबरोबर प्रॅक्टिस करताना त्याला सांभाळून घेणं